नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवनवे खुलासे समोर येत आहेत। अशोक खरात याचे राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतर त्याला कुणी फोन केला, तो कुणाच्या संपर्कात होता याची माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याचे नेत्यांबरोबरचे कथित सीडीआर समोर आणले। या सीडीआर मध्ये रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी नेत्यांची नावे होती। मात्र दमानियांकडे ही माहिती कुठून आली असा सवाल संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय। जी माहिती एसआयटी कडे नाही ती माहिती अंजली दमानिया यांच्याकडे येते कुठून असा प्रश्न देखील त्यांनी विचारला। त्यावर उत्तर देताना अंजली दमानिया यांनी एआय टूल वापरून कॉल रेकॉर्ड्स डिटेल्स काढल्याचं सांगितलं। खरात प्रकरणातल्या कथित कॉल रेकॉर्ड्सवरून सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगलं आहे। पाहुयात या संदर्भातली सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्रात नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा आहे। खरातच्या काळ्या साम्राज्यात नक्की कोण अडकणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण खरातचं समोर आलेलं राजकीय कनेक्शन। याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्यानं नवनवीन माहिती माध्यमांसमोर ठेवतायत। अंजली दमानिया यांनी नुकतीच खरातच्या सीडीआर संदर्भात माहिती दिली। अशोक खरात कधी आणि कोणत्या नेत्याशी बोलला याची लिस्ट अंजली दमानिया यांनी बाहेर काढली। या प्रकरणात कथित कॉल रेकॉर्ड्सवरून सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यात शाब्दिक वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। मी रॉ एजंट नाही, मी एक वेडी स्त्री आहे की जिला वाटतं देश कुठेतरी बदलावा, घडावा। अशोक खरात याच्याकडे हे सगळे राजकारणी मंडळी का गेली होती असा प्रश्न अंजली दमानिया यांनी केला। सुषमा अंधारे यांनी अंजली दमानियांवर पलटवार करत अंजली दमानिया यांच्यावर जोरदार टीका केली। तुम्हाला माहिती देणारा माणूस कोण आणि एसआयटी पेक्षाही अत्यंत वेगाने तुमच्यापर्यंत माहिती कशी पोहोचू शकली? तुमच्याकडे आलेल्या नावांमध्ये बरोबर सीएमच्या लॉबीमध्ये नसलेली 2 नावं आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील एवढीच कशी येतात? तुम्हालाच एसआयटीचं प्रमुख करायला काय हरकत आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करत सुषमा अंधारे यांनी दमानियांना धारेवर धरलं। प्रिय दमानिया, तुम्ही जितक्या विनम्रतेने बोलला तितक्याच प्रेमाने तुम्हाला काही प्रश्न विचारले पाहिजेत। तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले। दमानिया, ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही, किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली? किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं? दमानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी सीएम लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत। दमानिया, तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खरात सोबत आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणं आहे? फडणवीसांनी 2012चा बंदूक परवाना 2024ला नूतनीकरण झालेलं आहे, यावर तुम्ही कधी प्रकाशझोत टाकणार आहात? 31 मार्च 2018ला जयकुमार रावल याने या तीर्थक्षेत्राला क प्रवर्गाचा दर्जा बहाल केला, यावर तुम्ही का बोलत नाहीत? सुषमा अंधारे यांच्या आरोपावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे। पाहुयात दमानिया काय म्हणाल्यात ते। सुषमा अंधारेंचा माझ्यावर काहीतरी प्रचंड राग आहे, म्हणून विषय सोडून त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानिया, आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानिया आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे। मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानियांनी असं केलं। विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीस नेईपर्यंत लढते। नुसतीच बडबड मी कधीही केलेली नाहीये। तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते की तुम्ही मला मागे हा प्रश्न विचारला होता की तुम्ही हा विषय लढलात, मग तो का नाही लढलात? आज तुम्ही म्हणालात की मी कोरेगाव पार्क विषय लढला, पण त्या जैन याच्याबद्दल मी काहीच बोलले नाही। मी कोरेगाव पार्कही विषय लढले नाही आहेत, तुम्ही कदाचित तेही विसरला असाल, कारण माझ्या नावाच्या रागाच्या भारात
तुम्हाला काय दिसतं आणि काय नाही मला माहीत नाही आणि मला जाणून घेण्याची इच्छा पण नाही. कारण एकदा फोनवर तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न केला की मला घर, संसार, मित्रमंडळी, मला फिरायला खूप आवडतं, आम्ही खूप बाहेरगावी असतो. आत्तासुद्धा तुम्हाला माहिती आहे की मी चंदीगडला आहे, कारण मी त्या ऑडिओमध्ये सरळ स्पष्टपणे ते मांडलं होतं. पण प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं, की मला वाटतं तुम्हाला सवयच लागली आहे. याच प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र अंजली दमानिया यांची बाजू घेतली आहे. अंजली दमानिया यांना मी जेवढं ओळखते ते त्यांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतायत, अशी प्रतिक्रिया यावेळी अमृता फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे सीडीआर लिस्टवरील अंजली दमानिया यांच्या दाव्यावर एकीकडे प्रश्न उपस्थित होत असताना अमृता फडणवीस यांनी मात्र अंजली दमानिया यांना उघडपणे पाठिंबा दिलाय, ज्याची आता सगळीकडे चर्चा होतीये. आता राजकीय नेत्यांचे अशोक खरात सोबतच्या कथित कॉल रेकॉर्ड्सवरून सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगले असताना पुढे या प्रकरणाला काय वळण येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.